बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची, विशेषतः कोकण रेल्वेच्या संदर्भातली। तब्बल 24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक ही पूर्वपदावर आली आहे। रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली दरड हटवण्यात यश आलंय। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता CSMT मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली। गेल्या 24 तासापासून कोकण रेल्वे मार्ग ठप्प होता। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नातूवाडी बोगदा जो आहे त्यासमोर मोठ्या प्रमाणावरती दरड आणि माती आली होती। आता तब्बल 24 तासानंतर हा मार्ग अथक प्रयत्नानंतर मोकळा झालेला आहे आणि या बोगद्यातून पहिली CST मडगाव CST मांडवी एक्सप्रेस या बोगद्यातून जात आहे। आपण बघू शकतो तब्बल 24 तासाच्या प्रतीक्षेनंतर कोकण रेल्वे मार्ग मोकळा झालेला आहे। याआधी 4:30 पावणे 5 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी ट्रॅक फिट सर्टिफिकेट देण्यात आलं। त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल चाचणी पूर्ण झाली। त्यानंतर पहिली मडगाव CST ही गेल्या 24 तासापासून रखडलेली होती। हीच ट्रेन आणि दिवा पॅसेंजर गाडी खवटी रेल्वे स्थानकात असतानाच दरड कोसळली होती आणि ही ट्रेन त्यानंतर खेड स्थानकात थांबून ठेवण्यात आली होती। आता खेड असेल, विनेरे असेल, चिपळूण असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, अनेक मार्गावर त्या ठिकाणी रखडलेल्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या आता या ट्रेनच्या पाठोपाठ रवाना होणार आहेत आणि तुंबलेली जी ट्रॅफिक आहे ती आता पूर्णपणे मोकळी होणार आहे। आपण बघू शकतो की आज सकाळपासून गेल्या 24 तासापासून अनेक लोक देखील या ठिकाणी रेल्वेमध्ये अडकून होते। अन्न पाण्यापासून त्यांचे हाल देखील झाले। मात्र कोकण रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अनेक बसेस ज्या आहेत या सोडण्यात आल्या आणि बसेस सोडल्या त्यानंतर या ठिकाणी जी रखडलेले प्रवासी आहेत त्यांना मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आणि तब्बल 24 तासानंतर ही आज संध्याकाळी ट्रेन जी आहे ही मांडवी एक्सप्रेस ही रवाना करण्यात आलेली आहे। बरोबर 7 वाजता ही ट्रेन आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।